बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. हा जो क्वेश्चन आहे हा डेफिनाइट इंटिग्रेशनचा क्वेश्चन आहे. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 2 to 4 dx अपॉन 2x + 3. ठीक आहे. बघा आता इथं लक्ष द्या. सोल्युशनमध्ये लेट्स I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 2 to 4 dx अपॉन 2x + 3. ठीक आहे. मग इथं काय येणार आता बघा इथं dx अपॉन 2x + 3 इथं आपल्याला कंपोजिट फॉर्म्युला यूज करायला. कंपोजिट फॉर्म्युला कोणता? 1/f(x) dx इज इक्वल्स टू बघा इथं हा a to b ॲज इट इज राहणार. ठीक आहे. मग इथं काय येणार a to b नंतर न लिहू आपण. ठीक आहे. मग असं 1/f(x) जर असेल तर असं काय येतं log of f(x) अपॉन dy/dx ऑफ f(x) + c. हा फॉर्म्युला आहे कंपोजिट फॉर्म्युला. ठीक आहे. पण आता काय इथं डेफिनाइट इंटिग्रेशन आहे. मग त्याच्यानुसार काय होणार इथं I इज इक्वल्स टू बघा आता 1/f(x) f(x) म्हणजे इथं काय 2x + 3 आहे. ठीक आहे. म्हणजे येणार log of 2x + 3 अपॉन dy/dx ऑफ 2x + 3 आणि लिमिट बघा आता इथं काय डेफिनाइट इंटिग्रेशन म्हणून लिमिट अप्लाय करावं लागेल. लिमिट 2 to 4. ठीक आहे. मग I इज इक्वल्स टू काय येणार ब्रॅकेट ऑफ log of 2x + 3 अपॉन dy/dx ऑफ 2x. बघा dy/dx ऑफ 2x काय येणार आहे 2 येणार आहे. dy/dx ऑफ 3 काय येणार आहे 0 येणार आहे. लिमिट 2 to 4. ठीक आहे. मग बघा आता इथं लिमिट अप्लाय करा. मग लिमिट अप्लाय केल्यानंतर ना काय होणार बघा I इज इक्वल्स टू आता हा जो 2 आहे याला आपण इथं बाहेर घेऊ 1/2 ब्रॅकेटमध्ये इथं काय येणार log of 2x + 3. मग 2x + 3चं काय येणार 2 आणि 4 येणार. ठीक आहे. मग I इज इक्वल्स टू 1/2 ब्रॅकेट ऑफ log of 2 × 4 2 इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार 4 + 3 हा ब्रॅकेट कंप्लीट मायनस log of 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 2 + 3 आणि हा ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. म्हणजे इथं काय येणार I इज इक्वल्स टू 1/2 ब्रॅकेटमध्ये log ऑफ बघा 4 × 2 = 8 8 आणि 3 11 मायनस log ऑफ 2 × 2 = 4 आणि 4 आणि 3 7. ठीक आहे. आणि आता जर लॉगमध्ये सबस्ट्रॅक्शन असेल तर काय येतं 1/2 log ऑफ ब्रॅकेटमध्ये काय येणार 11/7. ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये काय आलं 11/7 आलं. मग हेच आपलं फायनल आन्सर आलं log ऑफ 1/2 log ऑफ 11/7. इथं हा कंपोजिट फॉर्म्युला यूज करायचा होता. हे डेफिनाइट इंटिग्रेशन म्हणून इथं प्लस सी येत नाही. आपण लिमिट अप्लाय करतो. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू.